पती पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकलेलं असतं, पण त्याच्यातल्या एकाने जरी विश्वासघात केला तर ते नातं संपुष्टात यायला वेळ नाही लागत. एक तरुण इंस्टाग्रामवर तरुणीशी ओळख करायचा. रोज नवीन नवीन तरुणीला भेटण्याची त्याची हौस होती, म्हणून तो इंस्टाग्रामवर 24 तास चॅटिंग करून तरुणीला हॉटेलमध्ये बोलवायचा आणि रात्र त्यांच्यासोबत घालवायचा. लग्न झालेला असून तरुणाचा हा प्रकार ज्यावेळेस बायकोने पाहिला, बायकोने पण त्याला अद्दल घडवण्यासाठी सरळ त्याला भेटायला गेली. ज्यावेळेस समोर बायकोला पण लॉजवर पाहिलं, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नंतर पुढे काय झालं तेच पाहणार आहोत. हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील ग्वालियर शहरातील मधुगंज पोलीस हद्दीमध्ये घडलं आहे. एका 23 वर्षीय तरुणीचं 2023 मध्ये एका खाजगी कंपनीत सेल्समन असलेल्या तरुणासोबत लग्न झालं. मात्र लग्न झाल्यानंतर पण नवरा 24 तास फोनमध्ये व्यस्त असायचा. बायकोला जास्त बोलत नसायचा. फोनला लॉक ठेवणं, रात्रभर इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर चॅटिंग करणं त्याचं काही थांबत नव्हतं. कधी कधी रात्रभर, कधी दिवसभर तो बाहेर असायचा आणि कंपनीच्या कामाला चाललोय म्हणून जात असायचा. बायकोला ज्यावेळेस सुगावा लागला की नवरा दुसऱ्याच मुलींसोबत भेटायला जातो, त्यावेळेस तिने पण स्वतःच एक ID खोलला आणि ती पण नवऱ्याशी फोनवरती चॅटिंगद्वारे बोलू लागली. त्यांचं भेटणं फिक्स झालं आणि एका हॉटेलमध्ये ज्यावेळेस नवरा तिची वाट पाहत होता, समोर त्याने बायकोला पाहिलं. बायकोला लॉजवर पाहिल्यानंतर तो तिला सुरुवातीला भांडू लागला, मात्र नंतर बायकोने त्याचं पितळ उघडं केलं. त्यावेळेस तो म्हटला की मी इथे एका क्लायंटला भेटायला आलो. त्यावेळेस बायकोने त्याच्या मोबाईलमधली हिस्ट्री दाखवली आणि त्याच्या पायाखालची जमिनी सरकली. दोघांचं तिथे चांगलं जोरदार भांडण झालं. त्यावेळेस ह्या सगळ्यांची मध्यस्थी पोलिसांना करावी लागली. मात्र विश्वास तुटल्यानंतर नातं पण तुटायला काही वेळ लागत नाही. नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास आणि तेवढंच आपुलकी असली पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतंय असल्या ह्या अवली जोडप्यांबद्दल ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.